आजकाल तुम्ही प्रत्येक डिशमध्ये कॅलरी काउंट करताय, कॅलरी डिफिशियन्सी डाएट फॉलो करताय, तर हे असं करत असाल तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे नक्कीच वजन कमी होणार नाही. कसं ते मी तुम्हाला सोप्या टिप्स देणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही लेमन टी घेत असाल आणि त्याच्यामध्ये मध किंवा गूळ घालत असाल तर त्याने तुमची शुगर इंटेक वाढतीये, ज्याच्यामुळे तुमचा हाय ग्लायसेमिक इंडेक्समुळे तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल्स वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं. तर ह्यालाच आपण सिंपल मॉडिफाईड फॉर्ममध्ये कसं करू शकतो? तुम्हाला मायक्रोन्यूट्रियंट बॅलन्स करणं अत्यंत गरजेचं आहे. फायबरचा इंटेक ठेवणं त्याच्याबरोबर तितकंच गरजेचं आहे. सो तुम्ही लेमन टी विदाऊट एनी ॲडेड शुगर किंवा मध घेऊ शकता, ज्याच्याबरोबर तुम्ही रोस्टेड किंवा बॉईल केलेल्या गोष्टी स्नॅक्समध्ये बॅलन्स करू शकता की ज्याच्यातनं तुम्हाला खूप जास्त कॅलरीज पण मिळणार नाहीयेत. प्रत्येक वेळेला कॅलरी डेफिशियन्सी घेणं गरजेचं नाहीये. प्रत्येक माणसाला कॅलरीज या त्याप्रमाणे त्या वयोनुसार त्या हालचालीप्रमाणे मिळणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्याबरोबर तुम्हाला 2 खाण्यामधले गॅप्स कमी ठेवणं गरजेचं असतं. व्यायाम करणं तितकाच महत्त्वाचं आहे.